यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक सूचकाची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी अशोक वाघमोडे न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन अकलूज या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 भाजप नगरसेवकांच्या नावाचा व स्वाक्षरीचा कथित गैरवापर केल्याप्रकरणी या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक अकलूजच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. काय आहे नक्की प्रकरण, चला पाहूयात. नमस्कार, स्वराज हेरमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सुधीर पवार आणि आपण पाहतात स्वराज हेर न्यूज. खबर गावाची, बातमी आपल्या कामाची. माळशिरस तालुक्यामध्ये नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेविका यांच्या नावाचा व स्वाक्षरीचा गैरवापर करून अशोक वाघमोडे यांनी चुकीच्या पद्धतीने सूचक लिस्टमध्ये त्यांचं नाव दिल्याप्रकरणी त्यांच्यावरती अकलूजमधील 2 नगरसेविकांनी गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यावेळेस 1 तारखेला नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत संपली, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमधून आम्ही ते माहिती घेतली किती उमेदवार आलेले आहेत आणि सूचक कोण कोण आहेत. मग त्यावेळेस ती यादी 1 तारखेला चालत असताना असं लक्षात आलं की 7 नंबरचे जे अशोक वाघमोडे जे करमाळा तालुक्यातले आहेत, ह्या उमेदवारानं आमच्या अकलूजच्या भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवलेल्या 2 नगरसेविकांच्या सूचक म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. हा निश्चितच धक्का होता आमच्यासाठी. ज्यावेळेस मग हा प्रकार सगळा लक्षात आला त्यावेळेस आमच्या दोन्ही नगरसेविकांना मी पर्सनली विचारलं की हा काय प्रकार आहे, तर त्यांनाही तो धक्का बसला ऐकून. आणि मग हे सगळं एकंदरीत त्याच्यामध्ये लक्षात आलं की हा सगळा एक फ्रॉड केस असल्याचा म्हणजे प्रकार उलगडला गेला. आणि त्याच्यानुसार मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन आमचे शहराध्यक्ष असतील, नगरसेविका असतील, ह्या सगळेजण दुसऱ्या दिवशी जाऊन रितसर ॲफिडेव्हिट करून त्याची तक्रार कलेक्टर साहेबांसमोर केली. अर्थात तो अर्ज काल त्या 7 नंबरचं जे नामनिर्देशन पत्र भरलेले अशोक वाघमोडे जे होते ते अर्ज तो बाद ठरलेला आहे, त्यात काय हे नाही. पण तरीसुद्धा आत्ता जसं यांनी सांगितलं की हा एक फसवण्याचा प्रकार म्हणजे खोट्या सह्या घेणं हा निश्चितच कायदेशीरदृष्ट्या गुन्हासुद्धा आहे. त्याच्यामुळं पार्टीची स्ट्रॅटेजी आमची ठरलेली होती की तिथं कलेक्टर ऑफिसला तो अर्ज बाद करणं आणि खोट्या सह्या घेतलेल्या असल्यामुळं त्याचा एक गुन्हा तिथं आणि इथं दोन्ही ठिकाणी तो गुन्हा नोंद केलेला आहे. ही निश्चितच भारतीय लोकशाहीसाठी अतिशय चिंतेची गोष्ट आहे. एकीकडे तुम्हाला सूचकसुद्धा मिळत नाहीत म्हणून खोटे सूचकांच्या खोट्या सह्या करून तुम्ही ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न करताय. भारतीय जनता पार्टीचा विजय ह्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जो विधान परिषदेची निवडणूक होती ह्या निवडणुकीचा विजय भारतीय जनता पार्टीचा निश्चित समजला जात असताना त्याला कुठेतरी खोडा घालण्याचा प्रकार ह्या सगळ्या विरोधी मंडळींकडनं होतो. खरं तर हे ह्या निमित्तानं लक्षात येतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना या निमित्तानं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत आमचे माननीय राजाभाऊ यांचा विजय तर निश्चितच झालेला आहे, त्याच्यात कुठलाही वाद नाही. पण जाता जाता काही खोडसाळपणा करण्याचा जो हा प्रकार केला आहे त्याला ह्या कायद्याच्या माध्यमातून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हा जो सह्यांच्या बाबतीतचा झालेला गैरप्रकार उघडकीस आलेला आहे, अर्थातच ह्या नगरसेविका अकलूजच्या आहेत, त्याच्यामुळे ह्यांच्या सहीचा जो बनावट प्रकार तिथं उघडकीस आलेला आहे, ह्या बनावट सहीच्या प्रकारामागे हे कुठेतरी निश्चितपणानं खात्रीनं असं वाटतंय की याच्यामध्ये अकलूजकरांचंच डोकं वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं हा अकलूजचाच ब्रेन ह्या खोट्या सह्यांच्या पाठीमागं आहे अशी शंका या निमित्तानं येते. म्हणून आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो की ह्या बनावट सहीचा खोलवर जाऊन तपास करा. मी दीपाली संतोष वाघमोडे. काल अशोक ज्ञानदेव वाघमोडे हा कोण जो उमेदवार आहे विधानसभेसाठी, त्यानं आमच्या बोगस सह्या मारून आम्हाला सूचक म्हणून त्यानं तिथं सह्या केल्या होत्या आमच्या. त्याबद्दल आम्हाला काही माहीत नसताना त्यांनी बोगस सह्या करून तिथं अर्ज भरला होता. त्यासाठी आम्ही हरकत उचललेली आहे. त्यासाठी आम्ही तिथं म्हणजे पूर्ण पुरावे दिलेत तिथं त्या सह्या आमच्या नाही आहेत म्हणून. त्यासाठी आम्ही तिथं तक्रार नोंद करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. मी जयश्री संजय एकतपुरे, प्रभाग क्रमांक 13, भारतीय जनता पार्टी. ताईंनी सांगितलं तोच प्रकार तिथं काल घडला होता सोलापूरमध्ये. जे वाघमोडे आहेत त्यांनी आम्हाला आमच्या नकळत सूचक म्हणून आमची तिथे नाव नोंदणी केली होती. मग परवा रात्री आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश भाऊ, कावडे भाऊ आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी तत्काळ त्याच्यावर आक्षेप घेतला व तिथं जाऊन आम्ही त्यांना आमच्या परीने सांगितलं की ह्या सह्या आमच्या नाही आहेत अशी आम्ही त्यांच्यावर FIR पण नोंदवलेली आहे. त्या संदर्भात आम्ही इथंही का करतो, कारण आम्ही ते स्थानिक लेवल आहे म्हणून स्थानिक लेवलच्या ह्याच्यावर आम्ही इथं अकलूजलाही ती नोंद करत आहोत. खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काही दाखल केलेले आहेत. त्यात 7 नंबरचा जो उमेदवार आहे अशोक ज्ञानदेव वाघमोडे, राहणार
करमाळा तालुक्यातला हा उमेदवार आहे. त्यानं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या ह्याच्यावर पक्षावर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्याला सूचक मिळत नसताना, मतदार सूचक मिळत नसताना ह्यांनी अकलूजच्या 2 नगरसेविका दीपाली ताई वाघमोडे आणि जयश्रीताई एकतपुरे यांचं नाव टाकून त्यांच्या बोगस सह्या मारून ते उमेदवारी अर्जांना हे सूचक आहेत असं तिथं दाखवलेलं आहे. परंतु हे सगळं उमेदवारी अर्ज तारीख संपल्यानंतर हे ज्यावेळेस सगळं समजलं आम्हाला, त्यावेळेस काल छाननी सकाळी आम्ही जाऊन ॲफिडेविट करून 100च्या स्टॅम्पवर ॲफिडेविट करून ह्यांच्या ओरिजिनल सह्या घेऊन ते छाननीच्या आधी आम्ही तिथं कलेक्टर महोदयांच्या समोर सबमिट केलं आणि सदर त्यांना हे पुरावा दिले की आम्ही सूचक नाही आणि ह्या बोगस सह्या मारून हा जो ह्यानं प्रकार केलेला आहे तर ह्याच्यावर संविधानात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. खरं तर तो जो कोण अशोक वाघमोडे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन विधान परिषदेचं हे तर लक्ष्मी दर्शनाशिवाय होत नाही. कदाचित त्याचा हा डाव असेल की हे सूचक बोगस टाकून काय तर त्यातून आपण उमेदवारी अर्ज माघारी घेतो असं त्याचं काही कल्पना असेल. परंतु हे जे आमचे नगरसेवक आहेत 2 दीपालीताई आणि जयश्रीताई ह्यांच्यावर पक्षनिष्ठा असून देखील काही गोष्टीची शंका उपस्थित होत आहे आणि त्यांचं नाहक ह्यात बदनामी केली जात आहे सूचक नाव टाकून परवानगी नसताना. तरी आम्ही कलेक्टर महोदयांना, निवडणूक अधिकारी जे कलेक्टर महोदय त्यांना काल सगळं ह्या पुरावे सादर केले. मी स्वतः त्या घटनेला समक्ष होतो. शहराध्यक्ष महादेव कावळे त्या गोष्टीत लक्ष देऊन होते, माझ्यासोबत होते. आम्ही सगळं काल त्यांना पुरावा देऊन त्यांचा अर्ज काल त्यांनी बाद पण झालेला आहे, तो अवैध ठरवलेला आहे कलेक्टर निवडणूक अधिकाऱ्याने. परंतु असं प्रकार घडले नाही पाहिजे. असे संविधानिक गोष्टीत असे कोणी कोणाचा वापर केला नाही पाहिजे बिगर परवानगीचं. खरं तर ह्याच्या तळाशी गेलं पाहिजे आणि हा जो कोण अशोक वाघमोडे हा कोणाचा कार्यकर्ता आहे आणि त्यानं हा अशी डेअरिंग कशी केली आणि त्याला ह्यांच्या सह्याचं पुरावा वगैरे कसं मिळालं ह्याच्या तळाशी गेलं पाहिजे. काल पालकमंत्री महोदयांशी आमची चर्चा झालेली आहे. सोलापूर पोलीस स्टेशनला पण आम्ही काल तक्रारी ह्या संदर्भात दिलेल्या आहे. त्याचीच एक तक्रार आज अकलूज पोलीस स्टेशनला आम्ही दिलेली आहे आणि ह्याच्या तळाशी जाऊन ह्याच्या पाठीमागे कोण आहे खरं तर असा कोण, कारण ह्यांचं पूर्ण नाव आणि सह्या जरी डुप्लिकेट असले तर थोडंफार सेम करण्याचा प्रयत्न त्या उमेदवारांनी केलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने ह्यांची झालेली बदनामी ह्याला जबाबदार कोण. खरं तर हे संविधानिक पदावर आहे. आज नगरसेवक पद संविधानिक पद आहे आणि अशा जर खोट्या सह्या होत असतील तर हे भारतीय संविधानासाठी मोठी चिंतेची बाब आहे आणि ह्याच्या तळाशी जाऊन ह्याला कुणी आधार दिला किंवा कुणी ह्याला असं करायला भाग पाडलं का ह्याच्या तळाशी जावं आणि ह्यासाठी आम्ही आज गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि ते ह्या तळाशी जाऊन ह्याच्या मागचा मोर्चा कोण आहे हे शोधून लवकर काढतील असं आम्हाला विश्वास वाटतो.